गुड मॉर्निंग आणि नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षश्री एज्युकेअरच्या माध्यमातून मी प्राध्यापक रवी शेळके आपल्या सर्वांचं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, ॲग्रिकल्चर रिलेटेड स्ट्रीमसाठीची प्रोविजनल मेरिट लिस्ट कधी येईल याविषयी विद्यार्थ्यांच्या आणि पालकांची वारंवार विचारणा होत होती। तर प्रोविजनल मेरिट लिस्ट सकाळी जाहीर झालेली आहे। आता पुढचा प्रश्न पडतो की सर ही प्रोविजनल मेरिट लिस्ट कशा पद्धतीने बघितली पाहिजे हो, यामध्ये काय महत्त्वाच्या बाबी आहेत की ज्या आम्ही पाहायला पाहिजेत। प्रोविजनल मेरिट लिस्ट म्हणजे काय, त्यासाठी नंतर पुढची प्रक्रिया काय असेल आणि प्रोविजनल मेरिट लिस्टमध्ये चेक करत असताना कुठल्या महत्त्वाच्या बाबी चेक केल्या पाहिजेत याविषयी इत्थंभूत माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत। ह्याही पलीकडे काही विद्यार्थ्यांचे फॉर्म ऑन होल्ड आहे आजही, तर त्या ऑन होल्डमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांनी काय करायचे, कोणते डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर तुमचं नाव फायनल मेरिट लिस्टमध्ये येणार आहे याविषयी इत्थंभूत माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला विनंती आहे, तुम्ही जर आपल्या शिक्षश्री एज्युकेअर या चॅनलला नवीन असाल तर लगेच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, कारण तुम्ही सबस्क्राईब केल्यानंतर आपल्या चॅनलचं प्रेम वाढतं आणि आम्हाला जबाबदारीतून पुन्हा अशा अपडेटेड व्हिडिओ घेऊन येण्यासाठी उद्युक्त करतं। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सुद्धा जर प्रोविजनल मेरिट लिस्टपर्यंत आता आला असाल किंवा ऑन होल्ड लिस्टमध्ये असाल तर इथून पुढे तुम्हाला कॉलेज कोड टाकणं अत्यंत महत्त्वाचं असतं। तुमच्या रिझर्वेशन पॅरामीटरनुसार, तुमच्या होम युनिव्हर्सिटीनुसार आणि तुमच्या एकूण पर्सेंटाईलनुसार तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज टॉप ए ग्रेड कॉलेज मिळवण्यासाठी प्रॉपर कॉलेजची लिस्ट टाकणं, प्रत्येक राऊंड वाईज कॉलेज लिस्ट बदलायला लागते। यासाठी सर्व इत्थंभूत माहिती आणि मार्गदर्शन आपण शिक्षश्री एज्युकेअरच्या माध्यमातून मागील 10 वर्षापासून देतोय। तर तुम्ही सुद्धा अजूनपर्यंत जर काउन्सिलिंग जॉईन केली नसेल तर आपली शिक्षश्री एज्युकेअर ही काउन्सिलिंग जी आहे या काउन्सिलिंगच्या माध्यमातून तुम्ही 999 रुपयामध्ये बॅच जॉईन करू शकतात, ज्या माध्यमातून तुम्हाला लगेच पुढील प्रोसेससाठी आपल्याला जॉईन केलं जाईल। अगदी कमी शीट आपल्याकडे शिल्लक आहेत आणि त्या पुढची प्रोसेस तुम्हाला सांगण्यात येईल। ड्रीम कॉलेज मिळवण्यासाठी आम्ही सहकार्य करणार आहोत। चला विद्यार्थी मित्रांनो, वेळ न घालवता आपण महत्त्वाच्या विषयाकडे वळूयात की आपल्याला प्रोविजनल मेरिट लिस्ट बघायची, ती कशा पद्धतीने चेक करायची याविषयी आपण चर्चा करतोय, बरोबर। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बघा, आपल्याला प्रोविजनल मेरिट लिस्ट चेक करत असताना आपण सर्वात प्रथम CET-CEL-MAHACET.org अशा पद्धतीने त्या ठिकाणी अपीअरन्स येतो। त्या अपीअरन्सवरती तुम्ही क्लिक करा किंवा CET-CEL-MAHACET असं गुगलवरती किंवा लॅपटॉपवरती जाऊन तुम्ही त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे। पुढे गेल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, ॲडमिशन पोर्टल फॉर अकॅडमिक इयर 26-27 असं उजव्या बाजूला आहे, इथं क्लिक करा। तिथं क्लिक केल्यानंतर तुम्ही पुढे जातात, अशा पद्धतीने अपीअरन्स येतो। हा अपीअरन्स आल्यानंतर आपल्याला स्क्रोल करायचं आहे, डाव्या बाजूला खाली येत आहे ॲग्रिकल्चर अँड अलाइड कोर्सेस, बघा अशा पद्धतीने ॲग्रिकल्चर अँड अलाइड कोर्सेस या ठिकाणी तुम्हाला पुन्हा टिक करायचं आहे। इथं टिक केल्यानंतर तुम्ही जातात पुढे। आता या ठिकाणी बघा, ॲग्रिकल्चर अँड अलाइड कोर्सेसला क्लिक केल्यानंतर आपण पुढे येतो आणि पुढे आल्यानंतर आपल्याला दिसतं अशा पद्धतीने पोर्टल येते किंवा अशा पद्धतीने अपीअरन्स येतो। आता हा अपीअरन्स आपल्यासाठी फार महत्त्वाचा असतो। आता इथं येईल तुम्हाला प्रोविजनल मेरिट लिस्ट, ऑन होल्ड मेरिट लिस्ट। आपल्याला काय बघायचं आहे किंवा प्रोविजनल ऑन होल्ड लिस्ट। प्रोविजनल मेरिट लिस्ट आपल्याला सध्या बघायची, ज्या विद्यार्थ्यांचे फॉर्म अपलोड आहेत त्यांना बघायचे प्रोविजनल मेरिट लिस्ट, आणि ज्यांच्या ऑन होल्ड आहेत त्यांनी पण कशा पद्धतीने बघायचे, त्यांचे नाव ऑन होल्ड लिस्टमध्ये असतील त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा काय काळजी घ्यायची याविषयी सुद्धा आपण मार्गदर्शन करणार आहोत। तर प्रोविजनल मेरिट लिस्ट या ठिकाणी याच्यावरती क्लिक करा। इथं क्लिक केल्यानंतर तुमची प्रोविजनल मेरिट लिस्ट डाउनलोड होईल। डाउनलोड झाल्यानंतर शांतपणे मोबाईल असेल त्याला डेस्कटॉप साईट ओपन करा आणि शांतपणे बसून आपलं नाव सर्च करा किंवा ॲप्लिकेशन नंबर टाकून सर्च करायचं आहे। आता पुढे गेल्यानंतर प्रोविजनल मेरिट लिस्टमध्ये काय बघायचं आहे सर, किंवा ते कशा पद्धतीने बघितलं पाहिजे त्याविषयी आपण चर्चा करूयात की व्हॉट वी कॅन चेक इन प्रोविजनल मेरिट लिस्ट। ओके, तर या ठिकाणी बघा, ही प्रोविजनल मेरिट लिस्ट तुमच्या अशा पद्धतीने डाउनलोड होईल। यामध्ये काय बघायचं विद्यार्थी मित्रांनो, तर सगळ्यांना व्यवस्थित दिसत असेल अशी अपेक्षा करतो। ही प्रोविजनल मेरिट लिस्ट अशा पद्धतीने तुमच्या समोर येईल। यामध्ये काय बघायचं आहे की समजा आपला ॲप्लिकेशन नंबर बरोबर आहे का ते अगोदर बघून घ्या। हा ॲप्लिकेशन नंबर सुरुवातीला असेल, त्यानंतर तुमचं नाव आहे, कॅटेगरी आहे, आपलं नाव आणि कॅटेगरी बरोबर आहे ते बघा। जेंडर, अदर रिझर्वेशन, जर तुम्ही शेतकरी असल्यास दाखला, जे आम्ही सांगत होतो की विद्यार्थी म्हणतात सर शेतकरी असल्यास दाखल्यानं काय होतं किंवा 7/12 लावला आहे त्याच्यामुळे शेतकरी दाखल्याची गरज नाही, तर तिथं बघून घ्या। 1 नंबरचाच विद्यार्थी आहे, त्याने शेतकरी असल्यास दाखला लावला म्हणजेच एजी सर्टिफिकेट लावलंय, तर त्याचं एजी रिझर्वेशन इथं आलेलं आहे। 3 नंबरचा विद्यार्थी तुम्हाला दिसतोय, त्याने जनरलमधून ॲप्लिकेशन केलेलं आहे, तर त्याला एजी रिझर्वेशन 6% रिझर्वेशनला तो मुकलेला आहे फॉर एक्झाम्पल। ओके, तर पुढे चला। आता पुढे गेल्यानंतर काय बघायचं आहे, तर तुमचे 12 सायन्सचे इथं पर्सेंटेज दिलेले आहेत, ते 12 सायन्सचे पर्सेंटेज व्यवस्थित बघून या बरोबर आलेत काय, नंबर ऑफ अटेम्प्ट्स, SSC 10वीचे पर्सेंटेज सुद्धा त्या ठिकाणी आलेले आहेत। आता डेट ऑफ बर्थ आहे तुमची, युनिव्हर्सिटी बघा एकदा, प्रामुख्याने तुमची जी होम युनिव्हर्सिटी आहे ती युनिव्हर्सिटी प्रॉपरली चेक करा। ॲप्लिकेशन सबमिटेड डेट आहे, नो मॅटर, आणि पुढे येतं तुमचं ते, आणि महत्त्वाचं म्हणजे काय, तर तुम्ही कुठल्या कोर्ससाठी ॲडमिशन घेतात आणि त्याच्यासाठी स्कोअर किती आहे, बरोबर आहे। तर या ठिकाणी असे कोर्सेस अपीअर होतात बघा,
आता BSc ऑनर्स ॲग्रिकल्चर अपेअर झालेले आहे, बरोबर. आता BSc ऑनर्स ॲग्रिकल्चर तुम्हाला घ्यायचं असेल तर BSc ऑनर्स ॲग्रिकल्चरमध्ये तुमचा मेरिट नंबर किती आहे तो या ठिकाणी चेक करा. मेरिट नंबर नंतर तुमचे टोटल पॉईंट्स किती झालेत, ॲडिशनल पॉईंट्स तुमचे बरोबर झालेत का जमा ते चेक करा. CETचे पर्सेंटेज आहेत, वेटेज पॉईंट्स आणि HSC ग्रुप. त्यानंतर पुढील तुम्हाला कुठल्या डिग्रीसाठी अजून तुम्ही अप्लाय केला असेल, फॉर एक्झाम्पल हॉर्टिकल्चर असेल तर हॉर्टिकल्चरचं सेम चेक करा, फॉरेस्ट्री असेल ते चेक करा, फिशरी चेक करा. बीटेक इंजिनिअरिंग सुद्धा त्या ठिकाणी पुढे दिलेलं आहे, जे की बीटेक करायचं बऱ्याचशा विद्यार्थ्यांना. ते बीटेक इंजिनिअरिंगसाठी सुद्धा तुम्हाला अपीअरन्स तुम्ही जर अपीअर असाल तर त्या ठिकाणी तुम्ही चेक करू शकतात. तर अशा पद्धतीने लिस्ट तुम्हाला चेक करायची विद्यार्थी मित्रांनो. आणि याच्यातून काय होणार आहे की तुमचं नाव या ठिकाणी सर्च टॅब येतो, तुम्हाला सर्च टॅबमध्ये जाऊन तुम्हाला तुमचं नाव सर्च करायचं आहे, तुमची प्रोसेस सर्च करता येईल तुम्हाला आणि त्या माध्यमातून तुम्हाला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट चेक करता येईल. ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितले खाली ऑन होल्ड लिस्ट सुद्धा आहे. ज्या विद्यार्थ्यांचे काय डॉक्युमेंट्स जोडायचे राहिले असतील त्या विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट जोडून घ्या. ऑन होल्ड लिस्टमध्ये जर नाव असेल तर ते घालण्यासाठी तुम्ही आमची मदत घेऊ शकतात आणि पुढील प्रक्रियेसाठी सुद्धा काउन्सिलिंग जॉईन करू शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये सुद्धा नाव आलेलं आहे, परंतु आता पुढची आणि महत्त्वाची प्रक्रिया आहे की कॉलेज लिस्ट तयार करायची आहे आणि 13-14 ऑगस्ट रोजी आपल्याला कॉलेजचे प्रेफरन्सेस टाकायचे आहेत, ते व्यवस्थितरित्या टाकायचे आहेत. आपल्या मनात असलेलं ड्रीम कॉलेज मिळवण्यासाठी कुठलंही D ग्रेड कॉलेज, B ग्रेड, C ग्रेड कॉलेज आपल्याला घ्यायचं नाही आहे. त्यासाठी प्रॉपर मेरिट लिस्ट तयार करण्यासाठी, प्रोव्हिजनल लिस्ट तयार करण्यासाठी आपली मदत घेण्यासाठी तुम्ही दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आणि आपलं ड्रीम कॉलेज मिळवण्यासाठी आम्हाला संपर्क करा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला पण विसरू नका. थँक्यू सो मच.